पाठोपाठ आता ठाण्यातून कल्याण जिल्हा वेगळा करण्याची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार किसन कथोरे यांची मागणी। पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार किसन कथोरे यांनी केली आहे। तसंच या संदर्भातील ठराव देखील करण्याची मागणी त्यांनी लावून धरली। मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अशा पद्धतीनं या बैठकीत तसा ठराव करता येणार नसल्याचं सांगितलं। या संदर्भात सर्व पक्षीयांशी चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करून त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही हे निश्चित करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असताना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती, परंतु अद्याप त्याला फारसं यश आलं नसल्याचंच दिसून येतंय। कल्याण ते थेट कर्जतपर्यंत हा जिल्हा असावा असंही यात नमूद करण्यात आले। कर्जतमधील नागरिकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावं लागतं, त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडतो। त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्यानं येथील नागरिकांना देखील दिलासा मिळेल। त्या अनुषंगानं ही मागणी करण्यात आली होती। त्यातही कल्याणमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत। याच ठिकाणी मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, न्यायालय आहे, बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती देखील याच ठिकाणी आहे। त्यातही दळणवळणाची रेल्वेसह इतर साधनं देखील उपलब्ध आहेत। याशिवाय मागील काही वर्षात येथील लोकसंख्या वाढली असून सोयीसुविधांवर देखील ताण येऊ लागलाय। त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या धर्तीवर कल्याण जिल्हा करण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे। दरम्यान सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील भाजप आमदार किसन कथोरे यांनी कल्याण जिल्ह्याची मागणी लावून धरली। तसंच या संदर्भातील ठराव देखील याच बैठकीत करण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। हिंदीमध्ये नामफलक असलेल्या दिघागाव रेल्वे स्थानकाच्या नामफलकामध्ये बदल करण्याच्या सेंट्रल रेल्वेच्या MRVCला सूचना। नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावर निर्माणाधीन असणाऱ्या दिघा येथील रेल्वे स्थानकाच्या नावाचा तिढा अखेर सुटलाय। मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये नामफलकांचा प्रवेशद्वार लावण्यात आलाय। परंतु हिंदीमध्ये दिघागाव या नावामध्ये बदल करून दिघागाव असा बदल करावा अशा सूचना सेंट्रल रेल्वेनं MRVCला दिल्या आहेत। त्यामुळे प्रवेशद्वारासह दिघागाव रेल्वे स्थानकात लावलेले फलक पुन्हा एकदा बदलावे लागणार आहेत। दिघा रेल्वे स्थानक कामाला प्रत्यक्षात 2017 भूमिपूजन झाल्यानंतर 2018 या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती। 18 महिन्यांमध्ये रेल्वे स्थानकाचं काम देखील होणार होतं, परंतु या रेल्वे स्थानकांच्या कामांमध्ये तांत्रिक आणि लॉकडाऊनमुळे कामगार नसल्यानं अडचणींचा डोंगर निर्माण झाला होता। उद्घाटनानंतर तब्बल 7 वर्षांनंतर दिघागाव रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झालंय। आता फक्त लोकार्पणाची प्रतीक्षा असताना दिघागाव रेल्वे स्थानकाच्या नावावरून पुन्हा वादंग सुरू झालाय। सध्या स्थानकामध्ये दिघा नावाची पाटी लावण्यात आली होती।
परंतु केंद्राकडून दिघा या नावाला मंजुरी दिल्यामुळे नावामध्ये बदल करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दिघा गाव असं स्थानकाचं नाव करण्यात आलं आहे. परंतु हिंदीमध्ये दिघा गाव असं बोललं जात असल्यानं पुन्हा फलक बदलण्यात येणार आहे. श्रीरामपूजा हीच राष्ट्रपूजा, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन. प्रभू श्रीराम हे मानवतावादाचं दुसरं नाव. श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक असल्यानं प्रत्येकानं आपल्या परंपरा आणि संस्कृतीवर गर्व करून एकजुटीनं कर्तव्याचं पालन करत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत बनवावं हीच राष्ट्रपूजा असून ती श्रीराम पूजा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं उद्घाटन मंगळवारी सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांनी आपले ज्वाज्वल्य विचार मांडले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी गटनेते मनोहर डुंबरे, मकरंद मुळे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, विद्याधर वैशंपायन, सीताराम राणे, प्राध्यापक कीर्ती आगाशे, समतोलचे विजय जाधव आदींसह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते. वर्षों का इंतज़ार, संघर्ष और लाखों लोगों का बलिदान, आज वो पल आया है कि जब 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा अयोध्या धाम में होगी. भव्य राम मंदिर का निर्माण हुआ है और महर्षि वाल्मीकि जी के भव्य एयरपोर्ट का उद्घाटन हुआ. वंदे भारत से लेकर अमृत भारत ट्रेनों का संचालन हुआ है. एक तरह से आध्यात्मिक नगरी तो बनेगी, आधुनिक भी होगी, सुविधाओं से लैस होगी. देश के हर कोने से कुछ ना कुछ आ रहा है. कहीं तिरुपति बालाजी से लाखों लड्डू बनकर आ रहे हैं, तो कहीं सबसे बड़ा घंटा बन के आ रहा है, कहीं पे कुछ और बन के आ रहा है. तो इससे दिखता है कि देश के हर प्रांत, हर विचार के लोग आज भव्य राम मंदिर के निर्माण और प्राण प्रतिष्ठा के इस कार्यक्रम के साथ जुड़ रहे हैं. भारतीयों के अंदर एक खुशी है देश और दुनिया भर में, और मुझे लगता है इससे बड़ा उत्साह का पल क्या होगा. पूरा देश जहां एक और पूजा और वहीं पर एक और दीपोत्सव भी 22 तारीख शाम को मनाएगा. इससे पहले भी घर घर जाकर लोग अक्षत बांट रहे हैं. बहुत सारे और कार्यक्रम चल रहे हैं. अपने घरों पर भगवान राम के पताका झंडे लहराए जा रहे हैं. राममय भारत हो गया, मैं ये कहूँगा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विकास पत्रकारिता शासन संवाद कार्यशाळेअंतर्गत पत्रकारितेतील नवनवे बदल समजणं आवश्यक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांचं प्रतिपादन. पत्रकारिता हे संवादाचं दुधारी माध्यम आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीनं भेटून विकासविषयक संवाद साधणं आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक असल्याचं मत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी व्यक्त केलं.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विकास पत्रकारिता या विषयावरील राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे. या कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी 6 जानेवारी 1832 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आहेत. हे सर्व आयाम प्रत्येक पत्रकारांनी अंगीकारले पाहिजेत असं सांगितलं. ठाणे शहर हे कला, क्रीडा, साहित्य आणि घटनेनं दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अग्रेसर आहे. आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली असं मतही जिल्हाधिकारी शृंगारे यांनी व्यक्त केलं. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शासन सेवेत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असून शासनानं केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी पत्रकार हे खात्रीचं माध्यम असल्याचं सांगितलं. पत्रकारांचा प्रतिसाद हा निपक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळतं की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणं महत्त्वाचं आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेत कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी विकास पत्रकारिता शासन संवाद ही कार्यशाळा या वर्षातील राज्यातील पहिली कार्यशाळा असून पत्रकारिता क्षेत्रात राज्यात देशात काय सुरू आहे हे जिल्ह्यातील पत्रकारांना कळावं याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. ठाणे जिल्ह्याला पत्रकारितेची मोठी परंपरा लाभली आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा कोकण विभागात सर्व जिल्ह्यात करण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यशाळेत कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेची PDF कॉपी आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभांच्या शासन निर्णयांची PDF ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं व्हॉट्सअपद्वारे पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करून तसंच या कार्यशाळेत उपस्थित प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना भेट म्हणून संविधानाच्या अद्ययावत प्रती देऊन एक आगळावेगळा उपक्रम माहिती खात्यामार्फत राबवण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट यांनी समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता या विषयावर तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचं माध्यम तज्ज्ञ प्राध्यापक श्रीकांत सोनवणे यांनी डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचं स्थान या विषयावर मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेसाठी ठाणे महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसंच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं. सहाय्यक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केलं.